नांदणी मठातील महादेवी हत्तीणीबाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नांदणीला महाराजांची दर्शन घेतलं, भेट घेतली. या मठाची नांदणीची शेकडो 700 वर्षापासूनची परंपरा ही खंडित करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आज झालेलं दिसतंय. खरं तर सरकारने या मठाच्या बाजूने आणि हत्ती इथं राहावा या बाजूने स्पष्टपणाने भूमिका घेणं आवश्यक आहे. केरळसारख्या राज्यामध्ये त्या राज्यातला हत्ती बाहेर जात नाही, तसं महाराष्ट्राला देखील तशी बंधनं जर घातली असती तर आपले हत्ती दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याचं कृत्य थांबलं असतं. आज इथं 700 गावं या मठाच्या अधिपतीखाली येतात, आधिपत्याखाली. आणि या 700 गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत. सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका जशी नागपंचमीला शिराळ्यात घेतली ती भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असती सरकारने हा प्रसंग टळला असता असं मला वाटतं. आज सुप्रीम कोर्टाच्या पर्यंत जाऊन देखील यश आलेलं नाही. कोर्टाने निकाल दिला म्हणून या भागातली लोक न्याय आणि कायदा मानणारी लोक आहेत, शांतताप्रिय आहेत, म्हणून इथून हत्ती त्यांनी जाऊन दिला. इथल्या जनतेच्या मनात इथला हत्ती जाणार नाही याची काळजी घ्यावी असाच आहे. आणि या भागातले लोकप्रतिनिधी, या भागातले सर्वच समाज, एका समाजाचा हा प्रश्न नाही आहे. ह्या जिव्हाळ्याची भावना या हत्तीबद्दल नांदणीच्या मठाधिपतींची आणि सर्वांचीच आहे. आणि ही भावना साठी हा लढा अधिक तीव्र भविष्यकाळात होईल असं मला वाटतं. आणि सरकारने देखील याच्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. आणि सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाला नसेल तरी ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये राष्ट्रपतींनी देखील इंटरव्हेन्शन केलं तर याबाबतीत वेगळा न्याय होऊ शकतो असं मला वाटतंय. त्यामुळं आम्हाला कुठल्याही कोर्टाचा अवमान करायचा नाही, परंतु नांदणीची ही 700 वर्षाची परंपरा खंडित जर होत असेल तर या भागातली सगळी लोक नांदणीच्या मठाधिपत्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.